श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. तर यावर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार पडलेले आहेत. 5 सोमवारी आपण भगवान शंकरांची पूजा करायची आहे. श्रावण हा महादेवांना पूजनीय नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुधाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुतेचेही महत्त्व वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी अद्भुत परंपरा मानली गेली आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवार कधीपासून चालू होतात, त्याचबरोबर शिवमुठा कशी अर्पण करायची, कोणी अर्पण करायची, शिवमुठा अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा, कोणत्या सोमवारी कोणती शिवमुठा अर्पण करायची हे आज आपण सविस्तर पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहिला सोमवार हा 5 ऑगस्ट 2024 रोजी आहे. त्यानंतर दुसरा सोमवार हा 12 ऑगस्ट 2024 आहे आणि तिसरा सोमवार हा 19 ऑगस्ट 2024 आणि चौथा श्रावणी सोमवार 26 ऑगस्ट 2024 आहे. तर यावर्षी 5 श्रावणी सोमवार पडलेले आहेत आणि 5वा श्रावणी सोमवार आहे तो 2 सप्टेंबरमध्ये आहे. अशा प्रकारे या 5ही सोमवारी आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे. तर श्रावण महिन्यात सर्वजण श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात. लग्न झाल्यानंतर सलग 5 वर्षे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्याला मूग, चौथ्याला जवस आणि जर श्रावणामध्ये 5वा सोमवार असेल तर सातू यापैकी एका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजेच पहिल्या सोमवारी तांदळाची 1 मूठ, दुसऱ्या सोमवारी तिळाची 1 मूठ असा क्रम असतो. ही मूठ वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप म्हणावा. 5 वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाशक्ती शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना व अष्टदान यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी. तर बघा, शिवमुठाचे हे जे महत्त्व आहे, आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्प महिला आनंदाने करतात. तर प्रत्येक सोमवारी आपण शिवमुठा ही अर्पण करायची असते. पहिल्या सोमवारी आपण शिवमुठा तांदूळ अर्पण केल्यानंतर दुसऱ्या सोमवारी तीळ अशा प्रकारे अर्पण करायचे आहेत. ही शिवमुठा जी आहे ती तुम्ही घरी तुमच्या शिवलिंगावर किंवा मंदिरात जाऊनही अर्पण करू शकता. तर शिवमुठा अर्पण करण्या अगोदर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे, बेलपत्र चढवायचे आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये 1 मूठ तांदूळ घ्यायचे आहे आणि तो हात शिवलिंगावरती धरून वरनं पाणी सोडत आपल्याला शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठा ईश्वरा देवा, सासू सासरा दीर भावा, ननंद भाऊजा भरताळा, नावडतीची आवडती कर देवा असे म्हणत शिवमुठा ही शिवलिंगावर अर्पण करावी. असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो सोमवारच्या दिवशी उष्टे खाऊ नये. सायंकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावे. ही शिवमुठा श्रावणातील मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक स्त्रीने व्हावावी असेही सांगितले जाते. तर ही शिवमुठा जी आहे ती कोणी अर्पण करावी? शिवमुठा ही सर्व घरातील मंडळींनी जरी अर्पण केली तर चालते. शिवमुठा अर्पण करण्या अगोदर किंवा हे श्रावणी व्रत करण्या अगोदर आपण संकल्प सोडायचा आहे. जर कुमारिका मुली जर हे व्रत करणार असतील शिवमुठाचे तर त्यांनी
आपल्या लग्नासाठी इच्छुक असा संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवमुठा अर्पण करायची आहे। शिवमुठा ही 5ही सोमवारी किंवा ज्या वर्षी 4 सोमवार येतात त्या 4ही सोमवारी आपल्याला सोडायची आहे। शिवमुठा ही मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण लिंगावर सोडायची आहे। शिवा शिवा महादेवा माझे शिवमुठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे 3 वेळा म्हणायचे आहे व आपल्याला शिवमुठ ही सोडायची आहे। अशा प्रकारे आपल्याला शिवमुठा ह्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत। ज्याला शिव मंदिरात जाणे शक्य नाही त्याने घरी शिवमुठा व्हावी। शंकराचे नामस्मरण करत ती शिवमुठा वाहिलेली आहे ती काढावी व नंतर आपली अजून त्यात थोडीशी भर घालून ते गरजूंना दान करावे। तर अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवमुठा ही शिवलिंगावर अर्पण करावी। कोणी अर्पण करावी, किती वेळा अर्पण करावी, कोणता मंत्र म्हणावा, कोणती मूठ कोणत्या सोमवारी अर्पण करावी याची सविस्तर आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।